शेतकरी बांधवांनो नमस्कार. श्री संत तुळशीराम महाराजांच्या भूमीमध्ये आज आपण मोठे वडगाव या गावामध्ये कांदा रोप व्यवस्थापन असायला पाहिजे तर कसं असायला पाहिजे हे बघण्यासाठी आमचे मित्र यांच्या या कांदा रोपवाटिकेवरती आलो आहोत. तर त्यांचा परिचय त्यांनी करून द्यावा. मी शिवाजी भवनराव पवार, राहणार मोठे वडगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर. मी प्रथम एकच प्रश्न विचारतो की तुम्ही या कांदा रोपवाटिकेमध्ये आज जी रोपवाटिका तयार झाली आहे याबद्दल समाधानी आहात का? एकदम 100% समाधानी आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली ही रोपवाटिका तयार झाली आहे. आज माझ्यामध्ये जवळजवळ हे 50-55 दिवसाचं रोप आहे. लेबरच्या समस्येमुळे थोडस लागवडीच लेट झालेलं आहे, पण आज जर आपण बघितलं तर आज येथे आपण बघत आहोत की रोपवाटिकेचं सगळ्यात महत्वाचं आपण जे मानलं जातं जारवा, यानंतर पुढे होणारी मर ही अतिशय कमी जर असणार आहे तर ह्या रोपाला असलेला हा जारवा, याला ॲझोरॉन कॉम्प्लेक्स सारखं खत वापरलं गेलेलं आहे. त्याचबरोबर आज रोपाची काळोखी आणि रोपावर कुठल्याही प्रकारचं जर तुम्हाला बघितलं तर कुठल्याही प्रकारचा करपा येतं दिसत नाहीये. त्यांचं व्यवस्थापन, त्याचबरोबर खत व्यवस्थापन असेल, कीटक व्यवस्थापन असेल आणि त्यानंतर पाणी व्यवस्थापन असेल, असे तीनही प्रकारच्या व्यवस्थापनातून हे सुंदर असं रोप येथे तयार झालेलं आहे. आणि किती किलो मध्ये लागवड 1 एकरची होईल असा तुमचा अंदाज आहे? आतापर्यंत जे झालंय, आम्ही जे बेड टाकले होते त्या हिशोबाने बघितलं तर 2 किलो मध्ये एकराची लागण होती. बऱ्याच वेळा शेतकरी आमच्याकडे आल्यानंतर म्हणतात की एकरी 3 किलो बियाणं लागतं, पण उत्कृष्ट व्यवस्थापन जर असेल तर 2 किलो मध्ये 1 एकराची लागवड ही 100%, तीही बेडवर ही लागवड जास्त संख्या बसते तरी ती पूर्ण होते. मित्रांनो धन्यवाद. तुम्हाला जर चांगल्या व्यवस्थापनासाठी यायचं असेल तर नक्कीच भेट द्या. माऊली कृषी उद्योग, खोकर फाटा, पाचेगाव फाटा.